कन्नड तालुक्यातील चाळीसगाव घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. बोदवड येथील भुसारमालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय 55 हे शनिवारपासून बेपत्ता होते. आज सकाळी कन्नडच्या चाळीसगाव घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह कन्नड घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बोदवड येथील व्यापारी तुकाराम गव्हाणे हे शनिवारी अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या अपहरणानंतर खंडणीची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या एकूण 9 टीम तयार करण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान आज सकाळी चाळीसगाव घाट परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. या संदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक अग्निहोत्री यांनी सांगितले की काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोस्टमॉर्टेम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या क्रूर हत्येमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड.